वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिफरंट स्पीसीज ऑफ ॲनिमल्स यांच्या स्टडीजसाठी जो काही क्लासिफिकेशन क्रायटेरिया आहे त्याचे पॉईंट्स पाहिलेत. तर या लेक्चरमध्ये आपण आता ॲक्च्युअल जे डिफरंट फायलम्स आहेत ते स्टडी करणार आहोत. त्यापैकी पहिला फायलम दॅट इज फायलम पोरीफेरा. मेंबर्स ऑफ फायलम आर कॉमनली कॉल्ड ॲज स्पॉन्जेस. पोरीफेरा फायलमचे जे मेंबर्स आहेत त्यांना स्पॉन्जेस असं म्हणतात. फायलम पोरीफेरा म्हणजे द ऑर्गॅनिझम्स हॅविंग नंबर ऑफ पोर्स ऑन देअर बॉडी. दीज आर असिमेट्रिकल. असिमेट्रिकल म्हणजे कुठल्याही प्लेनमधून बॉडीचे दोन इक्वल भागमध्ये आपण सेपरेशन करू शकत नाही. दे हॅव सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. त्यांची बॉडी ही नंबर ऑफ सेल्सच्या ॲग्रिगेशनने सेल्स एकत्रित आल्यामुळं तयार झालेली असते. जसं आपण मॉडिफाईड फायलम पाहू त्यामध्ये आपल्याला टिश्यू, ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टम या पद्धतीने बॉडी तयार झालेली पाहायला मिळते. परंतु पोरीफेरा हा एकदम प्रिमिटिव्ह असं फायलम आहे ज्यामध्ये फक्त नंबर ऑफ सेल्स या एकत्र येतात आणि बॉडी स्ट्रक्चर तयार करतात. स्पॉन्जेस हॅव अ वॉटर ट्रान्सपोर्ट ऑर वॉटर कॅनल सिस्टीम. स्पॉन्जेसमध्ये एक विशिष्ट अशी वॉटर ट्रान्सपोर्ट किंवा वॉटर कॅनल सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. तर ही जी वॉटर कॅनल सिस्टीम आहे ही 3 भागांपासून बनते: ऑस्टिया, स्पॉन्जोसील आणि ऑस्क्युलम. वॉटर एंटर्स थ्रू मायन्यूट पोर्स इन द बॉडी दॅट इज नोन ॲज ऑस्टिया. ज्या पोर्सद्वारे, छिद्रांद्वारे पाणी हे बॉडी आत घेत असते त्या पोर्सला म्हणतात ऑस्टिया. आत घेतलेलं जे पाणी आहे दॅट गोज इन टू अ सेंट्रल कॅव्हिटी. मध्ये जी सेंट्रल कॅव्हिटी आहे तिला म्हणतात स्पॉन्जोसील. अँड फ्रॉम स्पॉन्जोसील इट गोज आउट थ्रू द ओपनिंग नोन ॲज ऑस्क्युलम. बघा साईडच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वॉटर कॅनल सिस्टीमचं फंक्शन लक्षात घेता येऊ शकतं. जर आपण त्या ठिकाणी कलरफुल वॉटर जर केलं तर ते वॉटर जे आहे हे नंबर ऑफ ऑस्ट्रियाद्वारे बॉडी कॅव्हिटीमध्ये म्हणजे स्पॉन्जोसीलमध्ये घेतल्या गेलं आणि जे बाहेर फेकण्यात आलेलं वॉटर आहे बघा ग्रीन कलरचं दॅट मीन्स दॅट वॉटर इज टेकन बाय ऑस्ट्रिया. आणि ऑस्क्युलम ही जे टॉपला असणारी मोठी ओपनिंग आहे दॅट इज ऑस्क्युलम ज्याच्याद्वारे घेतलेलं एक्सेस ऑफ वॉटर हे बाहेर रिलीज केल्या जात असते. करेक्ट. देन फंक्शन ऑफ ट्रान्सपोर्ट सिस्टीम. हे ट्रान्सपोर्ट सिस्टीमद्वारे कोणकोणते फंक्शन्स परफॉर्म केल्या जातात पाहू. फूड गॅदरिंग. जे काही वॉटरमध्ये अवेलेबल असणारं फूड आहे ते गॅदर केल्या जाईल. रेस्पायरेटरी एक्सचेंज म्हणजे ऑक्सिजन जो आहे वॉटरमध्ये डिझॉल्व फॉर्ममध्ये जो ऑक्सिजन आहे तो आत घेतला जाईल म्हणून जो कार्बन डायऑक्साईड आहे हा ऑस्क्युलमद्वारे बाहेर टाकला जाईल. डिझॉल्वड ऑक्सिजन हा ऑस्ट्रियाद्वारे शरीरामध्ये घेतला जाईल तर ऑस्क्युलमद्वारे कार्बन डायऑक्साईड हा बाहेर रिलीज केला जाईल. देन थर्ड वन इज द रिमूव्हल ऑफ वेस्ट. सेल्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये जे काही मेटाबॉलिक वेस्ट तयार होईल ते वेस्ट बाहेर रिलीज करण्यासाठी या वॉटर कॅनल सिस्टीमचा उपयोग होतो. म्हणजे ही वॉटर कॅनल सिस्टीम बघा डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पायरेटरी सिस्टीम आणि एक्सक्रिटरी सिस्टीम अशा 3 सिस्टीमचं फंक्शन ही परफॉर्म करत आहे. जसं आपण आत्ताच पाहिलं की पोरीफेरा यामध्ये आपल्याला सिस्टीम ह्या पाहायला मिळणार नाहीत, ऑर्गन्स किंवा ऑर्गन सिस्टीम. बॉडी ही फक्त सेल्सनी बनलेली आहे आणि त्यामुळं हे जे सिस्टीमचे फंक्शन्स आहेत हे सगळे वॉटर कॅनल सिस्टीम किंवा वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम और कॅनलद्वारे कंप्लीट केल्या जातात. देन क्वायनोसाइट्स ऑर द कॉलर सेल्स दॅट लाईन्स द स्पॉन्जोसील अँड द कॅनल्स. ही जी स्पॉन्जोसील कॅव्हिटी आहे किंवा यात असणारे जे कॅनल्स आहेत यांच्या आतमधून कॉलर सेल्स किंवा क्वायनोसाइट्स आपल्याला पाहायला मिळतात. डायजेशन इन पोरीफेरा इज इंट्रासेल्युलर. इंट्रा दॅट ऑकर्स विदिन द सेल. सेलच्या मध्ये होणारं डायजेशन आहे कारण यामध्ये आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम ही पाहायला मिळत नाही. देन स्केलेटल सिस्टीम इट इज मेड अप ऑफ स्पिक्युल्स ऑर स्पॉन्जिंग फायबर्स. फायलम पोरीफेरामधल्या ऑर्गॅनिझम्सची जी स्केलेटल सिस्टीम आहे ती स्पिक्युल्स त्यालाच स्पॉन्जिन या फायबर्सद्वारे तयार झालेली असते. देन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. द मेंबर्स आर हर्मॅफ्रोडाईट.
हर्मॅफ्रोडाइट्स म्हणजे बायसेक्शुअल. बाय 2 सेक्शुअल सेक्सेस आर प्रेझेंट. दॅट मीन्स सेक्सेस आर नॉट सेपरेट. म्हणजे असं नाही की मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असणारा एक वेगळी बॉडी आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असणारी वेगळी बॉडी, असं नाही. तर दोन्हीही जे काही सेक्स ऑर्गन्स आहेत हे एकाच बॉडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा स्ट्रक्चरला हर्मॅफ्रोडाइट किंवा ज्याला सिंपल बायसेक्शुअल, बाय म्हणजे 2, सेक्शुअल आर द सेक्स ऑर्गन्स, अशी बॉडी ज्यामध्ये 2 सेक्शुअल ऑर्गन्स ॲट अ टाईम प्रेझेंट आहेत, दे आर नोन ॲज बायसेक्शुअल. दॅट मीन्स द एग्स अँड द स्पर्म्स आर प्रोड्युस्ड बाय सेम इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे एकाच इंडिव्हिज्युअलद्वारे फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट दोघेही तयार केले जातात. Then sexual reproduction occurs by gamete formation, but asexual reproduction occurs by fragmentation. आता आपल्याला माहिती आहे की फ्रॅगमेंटेशनद्वारे रिप्रोडक्शन कसं होतं आहे. ड्यू टू एनी ॲक्सिडेंट ऑर ड्यू टू एनी अदर कॉज द फ्रॅगमेंट ऑफ द बॉडी इज सेपरेटेड अँड दॅट फ्रॅगमेंट will develop into a new individual. That type of reproduction is known as fragmentation. Then fertilization is internal. If sexual reproduction is there, then gamete fusion is occur inside the body, but the development is indirect. Example are Sycon, Euspongia and Spongilla. These are the examples of phylum Porifera. सगळ्यात प्रिमिटिव्ह असणारा फायलम आहे. देन सेकंड वन इज फायलम सिलेंटेरेटा, ज्यांनाच निडॅरिया असंही म्हणतात. दिस फायलम ऑर्गॅनिझम शो रॅडियली सिमेट्रिकल ऑर्गॅनिझम्स. आता रॅडियली सिमेट्री म्हणजे द बॉडी इज डिव्हायडेड इंटू 2 इक्वल हॅव्स ऑर पार्ट्स बाय एनी प्लेन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ बॉडी. जर बॉडीच्या कुठल्याही अँगलमधून आपण एक प्लेन पास केला तर बॉडी ही इक्वल 2 भागामध्ये सेपरेट करता येते. दॅट इज रॅडियली सिमेट्री. द नेम निडॅरिया इज डिराइव्ड फ्रॉम निडोब्लास्ट ऑर निडोसाइट्स. यांना निडॅरिया हे नाव कशामुळे पडलेलं आहे, कारण यांची जी बॉडी आहे ही निडोब्लास्ट किंवा निडोसाइट्सपासून बनलेली असल्यामुळं यांना निडॅरियन्स असं देखील म्हणतात. अँड दीज निडोसाइट्स दॅट कंटेन्स द स्टिंगिंग कॅप्सूल. आता ह्या निडोसाइट्समध्ये त्यांचा बचाव करण्यासाठी स्टिंगिंग कॅप्सूलसुद्धा पाहायला मिळते. दॅट इज प्रेझेंट ऑन टेंटॅकल्स अँड द बॉडी. फंक्शन्स ऑफ निडोब्लास्ट, दे हेल्प इन अँकोरेज, डिफेन्स ऑर टू कॅप्चर द प्रे. या निडोब्लास्टचा उपयोग अँकोरेज आधाराला धरून ठेवण्यासाठी, देन डिफेन्स स्वतःचं रक्षण करण्यासाठी आणि टू कॅप्चर द प्रे आपलं भक्ष्य निवडण्यासाठी किंवा ते पकडण्यासाठी या निडोब्लास्टचा उपयोग केला जातो. दीज ऑर्गॅनिझम शो टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आता फायलम पोरीफेरापेक्षा थोडासा ॲडव्हान्स आहे. यामध्ये आपल्याला बॉडी स्ट्रक्चर हे टिश्यू लेवल ऑर्गनायझेशनचे पाहायला मिळतात. म्हणजे सेल्स जे आहेत ते ज्यांच्या जर्मिनल लेअरची जी हे आहे ओरिजिन आहे ते सारखे आहेत, अशा ज्या लेयर्स आहेत तर त्या सिमिलर लेयर्सपासून बनणारे जे सेल्स आहेत हे एकत्र येतात आणि एकच फंक्शन परफॉर्म करतात, ज्यांना आपण टिश्यू म्हणतो. आणि अशा वेगवेगळ्या टिश्यूंद्वारे निडॅरियन जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची बॉडी ही तयार होत असते. दीज आर डिप्लोब्लास्टिक. यामध्ये मात्र एम्ब्रियॉनिक ओरिजिनच्या 2च लेअर पाहायला मिळतात, इनर एंडोडर्म अँड आउटर एक्टोडर्म, म्हणून त्यांना डिप्लोब्लास्टिक असेही म्हणतात. दे हॅव अ सेंट्रल गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. जसं फायलम पोरीफेरामध्ये वॉटर कॅनल सिस्टीम आहे तसं निडॅरियन्समध्ये गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी इज प्रेझेंट अँड इट हॅज अ सिंगल ओपनिंग दॅट इज नोन ॲज माउथ विच इज प्रेझेंट ऑन द हायपोस्टोम. डायजेशन इज एक्स्ट्रासेल्युलर अँड इंट्रासेल्युलर. दोन्ही प्रकारचे डायजेशन आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. Some of the nidarians like corals, they have a skeleton composed of calcium carbonate. काही कोरल सारखे जे काही निडॅरियन्स आहेत
यांची स्केलेटल सिस्टीम किंवा स्केलेटन हे कॅल्शियम कार्बोनेटनी बनलेलं असते. त्यामुळे कोरल्स आर द व्हेरी मच न्यूट्रिटिव्ह ऑर दे आर द स्टोरेज ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. निडॅरियन्स एक्झिबिट 2 बॉडी फॉर्म्स. निडॅरियनमध्ये आपल्याला 2 प्रकारचे बॉडी स्ट्रक्चर पाहायला मिळतात. वन इज पॉलिप, अदर वन इज मेड्युसा. द पॉलिप इज सेसाईल and cylindrical, example hydra, adamsia. and medusa is umbrella shaped. medusa जो आहे त्याचा आकार हा umbrella shaped आहे. it is free swimming like aurelia or jellyfish. दोन स्ट्रक्चर पॉलिप आणि मेडुसा. the nidarians which exist in both forms they exhibit alternation of generation. जर काही निडॅरियन्स आहे ज्यामध्ये पॉलिप आणि मेडुसा या दोन्ही फॉर्ममध्ये जर बॉडी एक्झिबिट होत असेल तर दॅट मीन्स दे आर शोईंग अल्टरनेशन ऑफ जनरेशन, याला मेटाजेनेसिस म्हणतात. मग नेमकं अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये काय होतं आहे? पॉलिप जे आहे दे प्रोड्युसेस मेड्युसा असेक्शुअली. पॉलिपमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होते आणि मेडुसा हे स्ट्रक्चर तयार होतं आहे. तर मेडुसा फॉर्म द पॉलिप सेक्शुअली. या मेडुसापासून सेक्शुअल रिप्रोडक्शनद्वारे पॉलिप हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळते. एक्झाम्पल इज ओबेलिया. याशिवाय निडॅरियन ग्रुपमध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे एक्झाम्पल म्हणलं तर फायसेलिया, पोर्तुगीज मॅन ऑफ वार, ॲडम्सिया, सी ॲनिमॉन, पेनॅटुला, सी पेन, जॉर्जोनिया, सी फॅन, मीन ड्रायना दॅट इज ब्रेन कोरल. अशा पद्धतीने हे नंबर ऑफ organisms which belongs to Nidaria phylum. Here are some questions. Solve them.